दोन जागांसाठी मुस्लिम आणि दलित चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। निवडणुकीमध्ये मुस्लिम दलित मतदारांचा बसलेला फटका लक्षात घेता ही उमेदवारी देण्यात येणार आहे। तर बाबाजानी दुराणी यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आलेला आहे। विधान परिषदेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता मुस्लिम आणि दलित चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। यामध्ये दोन जागांसाठी मुस्लिम आणि दलित चेहऱ्यांचा विचार केला जातोय। तर निवडणुकीमध्ये मुस्लिम आणि दलित मतदारांचा जो फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसला त्याची भर काढण्यासाठी आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बाबाजानी दुराणी यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे। आपण पाहतोय विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष वेगवेगळा निर्णय घेत आहेत। एकीकडे आपण पाहतोय मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासंदर्भात महत्त्वाचे निर्णय होत असताना दुसरीकडे अजित पवारांकडून आता या ठिकाणी मुस्लिम आणि दलित चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं कळत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।